सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी टेवोनिया टेवोनिया कर कटेवरी टेवोनिया टेवोनिया आकर कटेवरी ठेवोनिया ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान 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 मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित आकंठे कौस्तुभमणि विराजित विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका
ठोसी हार गळा कासे पितांबर बार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हाय विठ्ठल बरवा तो हाय विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व
रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हाय विठ्ठल तो हाय तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हाय विठ्ठल बरवा तो हाय विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम चिया वार्ता चिया वार्ता पुत्राचिया वार्ता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता पुत्राचिया वार्ता चिया वार्ता पुत्राचिया वार्ता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे गाता ऐकता हरी गुण 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 नाद लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग नादे रुद्ध झाला नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण आ तुका म्हणे पाहे आ तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये कासवीचे पिले माये कासवीचे पिले माये कैसे राहो माझे मन कैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण
पुत्राची या वार्ता, पुत्राची या वार्ता, पुत्राची या वार्ता, पुत्राची या वार्ता, पुत्राची 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 वार्ता, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, पुत्राची वार्ता, 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 शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके, शुभ ऐके, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके, शुभ ऐके जेवी माता, शुभ शुभ ऐके, शुभ शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुणा, गाता ऐकता, गाता ऐकता हरी गुणा, हरी गुण गाता ऐकता, गाता ऐकता हरी गुणा,
गाता गाता ऐकता हरी गुण गाता गाता ऐकता गाता गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता गाता ऐकता हरी गुण गाता गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की विज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की जय। विठ्ठल 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 पुंडलिक वरदार विठ्ठल तुकाराम भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज
शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे मृग झाला लुब्ध देहे विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका मने पाहे कासवीचे पिले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संततीना दुसरे चरण संततीना त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पुत्राची आवार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण ईश्वरीय कृपेने संतांच्या आशीर्वादाने आणि अतिशय प्रगतशील शेतकरी आणि वारकरी असे असणारे आपले स्थानिक भूमिपुत्र हरिभक्तपरायण जगन्नाथ तात्या बोराडे यांच्या नातूचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्ताने प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईक त्यामध्ये वारकरी भाविक त्याचप्रमाणे ज्यांनी परमार्थामध्ये प्रदीर्घ काळ साधना घातलेली आहे असे असणारे आपले स्थानिक हरिभक्तपरायण मुरकुटे महाराज शास्त्री पण आज उपस्थित आहे श्री संत जगद्गुरु तुकोबराय विद्यार्थी गुरुकुल वसतिगृह वृद्ध सेवा सदन सर्व विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचे अध्यापक हरिभक्तपरायण सुरेश महाराज मगर त्याचप्रमाणे शालेय शिक्षणामध्ये उच्चतम आध्यात्मिक आणि भौतिक शिक्षण देणारे आमचे गोकुळ महाराज वागचौरे परिसरातील असलेले सर्व ज्ञात अज्ञात भाविक विनेकरी बाबा समोरचे बसलेले ज्ञात अज्ञात आपण सर्व मिळून ही कीर्तन रूपे शिवाय विश्वर चरणारविंद समर्पित करणार आहोत कीर्तन नैमित्तिक असल्यामुळे कीर्तन फार वेळ होणार नाही परंतु फार कमी केल्या जाणार नाही याकरिता ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्यावेळेस आपण सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने बोलत चला विठ्ठल विठ्ठल पुत्राची आवार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण निसर्गता प्रत्येक प्रापंचिकाची नैसर्गिक अपेक्षा असते आपल्याला मुलं बाळा असावी ती सुखी असावी समृद्ध असावी घर भरलेलं असावं ही प्रत्येक प्रापंचिकाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि ती योग्य आहे कारण प्रत्येक स्तरातील प्रत्येक क्षेत्रातील वैभव असतं ब्रह्मचर्य आश्रमातील वैभव आहे की त्याने अक्षरं घोकावी विद्यापठन करावं ब्रह्मचर्य जीवन जगून सनी ज्ञान प्रबोधन करावं हे ब्रह्मचर्य आश्रमाचं वैभव आहे वानप्रस्थ आश्रमाचं वैभव हे आहे की प्रापंचिक सर्व अनुभूती घेऊन सनी विशिष्ट कालखंड गेल्यानंतर एक आपण वानप्रस्थ जीवन जगून सनी संसाराचे सर्व सूत्र उगवत्या पिढीच्या हातामध्ये देऊन आपण अलिप्त भूमिकेने राहून नामचिंतन करावं हे वानप्रस्थ आश्रमाचं वैभव आहे संन्यासी आश्रमाचं वैभव हे आहे का जीवनामध्ये सर्वस्व त्याग त्याला असावा लागतो त्याग शब्दाची व्याख्या प्रपंचातून तो निवृत्त झाला म्हणजे नाही भगवे वस्त्र परिधान केले म्हणजे त्याचा त्याग नाही तर त्यागाचे वेगवेगळे प्रकार आहे मानाचाही त्याग असावा लागतो अर्थाचाही त्याग असावा लागतो आणि शरीराचाही त्याग असावा लागतो अर्थाचा त्याग मनुष्य एखाद्या वेळेस करू शकतो शारीरिकदृष्ट्या त्याग करू शकतो भौतिक प्रपंचाचाही त्याग करू शकतो परंतु मानाचा त्याग शक्यतो माणसाच्या आयुष्यामध्ये घडत नाही प्रत्येक व्यक्तीची अशी अपेक्षा असते त्याचा स्तर कोणताही असो क्षेत्र कोणतेही असो आपण फुलून दिसावं उमठून दिसावं अनेकांच्या नजरेमध्ये आपण भरावं
आपलं जीवन हे अनेकांच्या कौतुकाचा विषय व्हावा, ही प्रत्येकाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. परंतु संन्यासी आश्रमामध्ये या सर्व गोष्टीचा निषेध असतो. म्हणून संन्यासाचा त्याग हे वैभव आहे, अर्थाचा त्याग आहे, देहाचा त्याग आहे, मानाचा त्याग आहे. ब्रह्मचर्य शब्दाची व्याख्या किंवा संन्यासी शब्दाची व्याख्या एवढी सीमित नाही की तो प्रपंचातून अलिप्त राहायला, भौतिक गोष्टीतून म्हणजे तो ब्रह्मचर्य असतो असं नाही. अध्यात्मामध्ये डोळ्याचं पण ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. चांगलंच बघणं, चुकीचं न बघणं हे डोळ्याचं ब्रह्मचर्य आहे. कानाचं पण ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. आयुष्यात आणि जीवनात कोणाची निंदा ऐकू नये आणि कोणाची निंदा करू नये. जे योग्य तेच ऐकावं, हे कानाचं ब्रह्मचर्य आहे. अनेकांचे कान व्यभिचारी असतात. जे कान निंदा ऐकतात, जे कान भांडणं ऐकतात, जे कान निंदा टावळी ऐकतात, कलहप्रिय जे कान असतात ते कान व्यभिचारी असतात. अर्थात कानाचं ब्रह्मचर्य काय आहे की परमात्म्याचं गुणगान ऐकणं. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, परमात्म्याची कीर्ती ऐकणं हे कानाचं ब्रह्मचर्य आहे. अपशब्द, चुकीच्या गोष्टी कानामधून न साठवणं हे कानाचं ब्रह्मचर्य आहे. पायाचं पण ब्रह्मचर्य आहे. हे पाय सकाळी उठल्याबरोबर मंदिरामध्ये गेले पाहिजे आणि त्या पायाच्या माध्यमातून अनेकांच्या कामाच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. अर्थात त्याने सकाळी प्रभुरामचंद्राचं किंवा मंदिरामध्ये दर्शन घेऊन संध्याकाळ होईपर्यंत त्याच्या उठण्याने, वागण्याने, बोलण्याने, कोणत्याच कृतीने त्रास न होणे हे पायाचं ब्रह्मचर्य आहे. काही पाय जबरदस्त संपत्ती प्रधान असतात, अर्थप्रधान असतात, वैभव प्रधान असतात, परंतु सकाळी उठल्याबरोबर देशी दारूच्या दुकानाकडे जातात, हारभट्टीच्या दुकानाकडे जातात. ते पाय व्यभिचारी आहे. कानाचं, पायाचं ब्रह्मचर्य मी सांगितलं. उदराचं पण ब्रह्मचर्य आहे. यथोचित योग्य आहार घेणं, जेणेकरून उदराला, पचन संस्थेला अतिरिक्त त्रास होणार नाही असा योग्य आहार घेणं हे उदराचं ब्रह्मचर्य आहे, जठराग्नीचं ब्रह्मचर्य आहे. काही माणसं खातच राहतात, तो जठराग्नीचा व्यभिचार आहे. मला थोडक्यामध्ये सांगायचं आहे, संन्यास ब्रह्मचर्य ही जी व्याख्या आहे ती आपण सीमित ठरवलेली आहे. ती सीमित नसून त्याचं व्यापक स्वरूप आहे. तसं वानप्रस्थ, संन्यासी, ब्रह्मचर्य हे तीन आश्रम आहे आणि या तिन्ही आश्रमाला आधार आणि अधिष्ठान भारतीय संस्कृतीच्या विचारवंतांनी मंथन केल्यानंतर 4 आश्रमामध्ये कोणता आश्रम श्रेष्ठ आहे असं विचारमंथन केल्यानंतर त्यांनी सिद्ध केलं, सिद्धांत ठरवला की धन्योग्रस्त आश्रम हा, ग्रस्त आश्रम हा धन्य आहे. आता बाकीचे वाईट आहे असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नाही. प्रत्येक आश्रम हा श्रेष्ठच असतो. त्या आश्रमातल्या जबाबदाऱ्या जर आपण नैतिकतेने पार पाडल्या तर तो श्रेष्ठच आहे, कनिष्ठ नाही. परंतु भौतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या या तिन्ही आश्रमाला पोसविण्याचं काम, सांभाळण्याचं काम ग्रस्त आश्रम करतो आहे, म्हणून त्याला धन्योग्रस्त आश्रम म्हटलेलं आहे. मग त्या ग्रस्त आश्रमी जीवनामध्ये मुलाबाळा असणं, संपत्ती असणं, वैभव असणं हे त्या ग्रस्त आश्रमाचं वैभव आहे, संपत्ती आहे. खऱ्या अर्थाने त्याची महती अशा प्रकारची आहे. ज्या घरामध्ये मुलं बाळं नसतात, फक्त संपत्ती असते आणि स्थावर मालमत्ता असते, ते घर जसं आकाशामध्ये जर चंद्र नसेल तर आकाशाला शोभा नाही, शेतामध्ये जर पीक नसेल तर शेताला शोभा नाही, तसं घरामध्ये जर मुलं बाळं नसतील तर ते घर शून्य आहे. म्हणून मुलाबाळांनी घर सुशोभित असतं. नवे नवे ते प्रापंचिकाचं वैभव अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि त्या प्रापंचिक जीवनामध्ये, ग्रस्ती जीवनामध्ये त्याने आपली वाटचाल कशी करावी याला सुद्धा अध्यात्म आहे. सानंदम सदनम सुतास्य कांता मृदुभाषणे. त्या प्रापंचिक जीवनामध्ये सदैव आनंदी, उत्साही वातावरण असावं. घरामध्ये जेवढे सदस्य असतात हे सदैव उत्साही असावे, आचारवंत असावे, विचारवंत असावे, निर्व्यसनी असावे, म्हणजे त्या प्रापंचिकाला प्रपंचातलं काही अंशी सुख मिळत असतं. अन्यथा सर्व सदस्य एकमेकाचं ऐकून घेणारे जर नसेल तर ते खानावळ असते, ती हॉटेल असते. खानावळमध्ये जशी माणसं येतात, खातात, बिल देऊन निघून जातात, तशी बरीच प्रापंचिकाची घरं असतात की त्यांच्यामध्ये संयम, समझोता, विचार याचा अभाव असतो. फक्त ती घरातच असतात. घरातच जसं हेड ऑफिस असतं, जसे पक्षी संध्याकाळी घरट्यामध्ये येतात, तशी बरीच प्रापंचिक माणसं घरामध्ये राहतात पण ती एकमेकामध्ये नसतात. दिसायला एकत्र दिसतात पण ते विभक्त असतात. काही माणसं दिसायला विभक्त असतात पण ते वास्तवात एकत्र असतात.
दिसायला विभक्त असतात. एखाद्या जर प्रपंचिक संकट आलं तर सर्व भाऊ नातेवाईक चुलते काके एकाच वेळेस त्या संकटावर मात करतात. याला म्हणतात दिसायला विभक्त असायला एकत्र. याच्या उलट काही प्रापंचिक असे असतात की ती एकत्रच असतात परंतु प्रत्येकाचे मतभेद वेगवेगळे असतात. वडिलाचं तोंड एकीकडे तर मुलाचं तोंड तिसरीकडे, सुनबाईचं तोंड चौथीकडे तर नातवाचं तोंड पाचवीकडे. कोणीच कोणामध्ये नसतं, फक्त एकत्र दिसतात पण ते एकत्र नसतात. माणसं विभक्त जरी असेल तरी पण ते प्रासंगिक एकत्र असणं ही त्या प्रापंचिकाची संपत्ती अशा प्रकारची आहे. आणि पहिले समजून घ्या, आपण आपल्या जीवनामध्ये ज्यांच्या आधारावर आपण असतो आणि आपल्या आधारावर जे असतात त्यांना पहिल्या क्रमांकाचं आयुष्यामध्ये प्राधान्य द्या, बाकीच्यांना नंतर प्राधान्य द्या. पुन्हा शब्द आहे का, ज्यांच्या आधारावर आपण असतो आणि आपल्या आधारावर जे असतात तेच आपलं जग असतं, अन्यथा जगातली माणसं असतात. दुर्दैव हे आहे की आपण ज्यांच्या आधारावर असतो त्यांना उपद्रवी ठरतो, त्यांना त्रासदायक ठरतो. बरीच माणसं बाहेरच्यांना वरदान असतात पण घरच्यांना सूर्यास्त झाल्यानंतर मारहाण करतात. ज्यांच्यावरती जगतात, ज्यांच्यामुळे असतात त्यांना मारहाण करतात, त्यांची उपेक्षा करतात. बाहेरच्यांना वरदान आणि घरच्यांना मारहाण ही विकृती आहे. ते प्रापंचिक जीवन नाही, ते सांसारिक जीवन नाही. म्हणून शास्त्रकार बोलतात पहिली गोष्ट प्रपंचामध्ये संसारामध्ये पूर्ण फॅमिली आनंदमय असावी, उत्साही असावी, निर्व्यसनी असावी. सानंदम सदनम सुतास्य कांता मृदुभाषणे. पुढे सुभाषितकार बोलतात की पत्नी असते ती मृदू भाषण करणारी असावी. मुलं हे आज्ञाधारक असावे. मुलं जर आज्ञाधारक नसेल, मुलं जर पंडित नसेल, मुलं जर विद्वान नसेल तर ते बापाचे शत्रू असतात. पुत्र शत्रूर पंडित हा. अपंडित मुलं, मूर्ख मुलं, व्यसनी मुलं हे बापाचे शत्रू असतात. आणि बापही कोणत्या मुलांचा शत्रू असतो त्यालाही पण शास्त्र आहे. जसं अपंडित मुलं, मूर्ख मुलं बापाचे शत्रू असतात तसं पुढे शास्त्रकार बोलतात की जो बाप मुलावर अफाट कर्ज करून ठेवतो आणि जगाचा निरोप घेतो, 2 पिढ्या ते कर्ज फिटणार नाही एवढं जर कर्ज करून ठेवलं तर तो बाप त्या पार्टीचा, त्या सदस्यांचा, त्या अपत्यांचा, त्या मुलाचा शत्रू आहे असं शास्त्रकाराचं मत आहे. ऋणकर्ता पिता शत्रूर, माताचे विचारणी, भार्या रूपवती शत्रूर, पुत्र शत्रूर पंडित हा. मुलगा आणि बाप आणि परिवार याचा जो संबंध असतो हा संबंध अतिशय पवित्र असतो. अर्थात एकमेकाच्या आधारावर हे प्रापंचिक जीवन असतं. सुतास्य कांता मृदुभाषणे सन्मित्रम. आयुष्यामध्ये मित्र असावे. माणसं एकाकी असतात. जसं जगन्तात्यांनी शेतीमध्ये पण प्रगती आहे, व्यापारामध्ये पण प्रगती आहे आणि वारकऱ्यामध्ये पण प्रगती आहे. म्हणजे ज्यांचं एकांगी जीवन असतं ती माणसं अरण्य पंडित असतात. तुम्ही किती जरी अर्थप्रधान असाल पण तुमच्या जीवनामध्ये जर सामाजिकता नसेल तर तुम्हाला विचारणार कोण आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय माणसाने राहू नये, कारण समाजाशिवाय माणसाशिवाय माणसाला पर्याय नाही. संपत्ती आणि स्थावर मालमत्ता म्हणजे सर्वस्व नाही. माणसाचं जीवन हे माणसावर आधारित आहे. एकमेका आधारावर आपण असतो. आपण आपल्या श्रमावर जगू शकत नाही, आपल्या अस्तित्वावर आपण जगत नाही, तर आपल्या श्रमावर अनेकांची आहुती असते. आपल्या जगण्यामध्ये ऐकून घ्या, आपल्या जगण्यामध्ये अनेकांच्या श्रमाची आहुती असते. आपल्यामुळे काहीच नसतं, जे असतं ते अनेकामुळे असतं. तुम्हाला काय बोलताय, मंदिर अनेकाचं आहे, मी एकट्याने मंदिर बांधलं तरी पण तुम्हाला प्लास्टरवाला आहे, तुम्हाला मिस्त्री आहे, तुम्हाला देणगी देणार आहे. घरामध्ये घ्या, एकमेकाच्या आधारावर ही कीर्तन संस्था आहे. आज आपलं हे कीर्तन आहे. या ठिकाणी माझ्यामुळे कीर्तन नाही, टाळकऱ्यामुळे कीर्तन नाही, तुमच्यामुळे कीर्तन नाही, पखवाजामुळे कीर्तन नाही, तर सर्वामुळे कीर्तन आहे. काय हे सर्वामुळे आहे. तुम्ही बसलेले आहात पण टाळकरी नसेल, गायक वादक नसेल तर तुमच्या बसण्याला काय अर्थ आहे. मी एकटा किती जरी बोललो, जर श्रोतृवर्गच नसेल तर माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे. ही साधी संस्था म्हणजे कीर्तन. तुम्हाला हे नमुन्यादाखल उदाहरण दिलं की हे साधं कीर्तन जर अनेकामुळे आहे तर आपलं पूर्ण आयुष्य शेवटचा श्वास सुटेपर्यंत अनेकामुळे असतं. हे कधीच विसरू नका. अनेकांच्या श्रमाची आहुती आपल्या आयुष्यामध्ये असते, कारण परमेश्वराने निर्मितीच अशी केलेली आहे ईश्वरी दालनामध्ये की अनेकांच्या अस्तित्वावर अनेकांचं अस्तित्व असतं, एकाच्या अस्तित्वावर एकाचं अस्तित्व नसतं. विठ्ठल 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 विठ्ठल.
अनेकांच्या श्रमाची आहुती आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे अनेकासाठी आपण श्रम करायचे असतात. ते खरं जीवन आहे. अनेकासाठी श्रम करायचे असतात. आलं का लक्षात? तसं निसर्गामध्ये जर आपण निरीक्षण परीक्षण जर केलं तर जगामध्ये फक्त रात्रच आपल्यासाठी आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण झोपतो तेच आयुष्य आपलं आहे. त्यावेळेस आपण जगातले व्यवहार विसरतो, जगातली माणसं विसरतो. झोपेचा आनंद हा व्यक्तिगत आहे. म्हणजे रात्र स्वतःसाठी आहे, लक्षात ठेवा. आणि दिवस जगासाठी आहे. प्रत्येक माणसाचा दिवस हा जगासाठी असतो. त्याचा गैरसमज असतो की मी माझ्या शेतामध्ये उत्पन्न काढायला गेलो, मी कीर्तनामुळे दक्षिणा मिळवली, मी अशा प्रकारच्या लग्नामध्ये गेलो. तसं नसतं ते. प्रत्येकाचा दिवस हा चांगला जर आपण अभ्यास केला तर तो जगासाठीच असतो. डॉक्टर असेल, पेशंटकडून जरी पैसे घेत असेल तरी त्याचं आयुष्य परोपकारासाठी आहे. कारण निसर्गाची व्यवस्थाच अशी आहे का तुमचं अनेकावर जीवन आधारित आहे. त्यामुळे अनेकांच्या संपर्कामध्ये राहा, अनेक मित्र आयुष्यामध्ये जोडा. आलं लक्षात? म्हणून सन्मित्रम सोयो सती चरती आज्ञापरा सेवकः. सेवक हे आज्ञाधारी असावे. आलेल्या अतिथींची सत्कार सन्मान केला जावा प्रापंचिक जीवनामध्ये. म्हणून त्याला शेवट म्हटलेला आहे मिष्टान्नम. पुन्हा त्याला शब्द दिलेला आहे का त्या घरामध्ये मिष्टान्न असावं. मिष्टान्न याचा अर्थ असा नाही की गुलाबजामुन असावे, जिलबी असावी, बालुशाही असावी. ते मिष्टान्न तर हजारोच्या फौजा घेऊन येत असतात. शहाणी माणसं मिष्टान्न कमी खात असतात. अलग लक्षात? जे जे जिभेला गोड लागेल ते ते टाकावंच अशी पचन संस्थेची व्यवस्था नाही. पण दुर्दैव हे आहे की माणसं जिभेला जे जे गोड लागतात ते ते मध्ये पाठवत राहतात आणि त्याच्यामुळे हजारांच्या फौजा तुटून पडतात. आरोग्याला उपयुक्त काय आहे, योग्य काय आहे तोच आहार घ्यावा. मिष्टान्न याचा अर्थ असा की गोड प्रेमाने जेवण असावं. तिखट मिरची जरी असेल तिखट तरी जेवताना त्याला तेल वगैरे टाकलं तर काय सुंदर मिरची आहे, काय गोड मिरची आहे. मिष्टान्न याचा अर्थ गोड. जेवण गोड असावं म्हणजे ते पक्वान्न असावं असं त्याचा अर्थ नाही. जे केल्या जातं ते प्रेमाने केल्या जावं. आणि देताना ज्याला भोजन दिल्या जातं त्या मातेने सुद्धा पुत्रवत सर्वांना प्रेम द्या म्हणजे भोजन द्यावं. त्याला मिष्टान्न असं म्हटलेलं आहे. मिष्टान्नम पानगृहे इथपर्यंत आपण आलोय. पण याच्या उलट ऐका, हे सर्व जरी असेल पण त्या घरामध्ये संतांच्या विचाराचा जर वारसा नसेल, संतांच्या विचाराचा जर स्पर्श नसेल तर ते घर नाही, ती स्मशानभूमी आहे. विठ्ठल 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 म्हणून म्हटलेलं आहे साधो संगम उपास हिते सततम धन्यो ग्रस्ताश्रमः. हे 4-5 पैलू ज्यांच्या ग्रस्ताश्रमामध्ये असतात त्याला धन्य ग्रस्ताश्रम म्हणतात. आणि या ग्रस्ताश्रमाचं वैभव आहे अपत्य, मुलं बाळ. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलोय. अपत्य जन्माला कसं येते या निसर्गामध्ये? आपण ठरवल्यानंतर, आपण नैसर्गिक प्रक्रिया केल्यानंतर बाळ जन्माला येतच असं नाही. तर बाळ जन्माला येण्याच्या अगोदर ज्या काही प्रक्रिया सांगितलेल्या अध्यात्मामध्ये त्या ऐका आता. पितृभुक्तान नजाद्विर्या जातोन्नैव वर्धतः. पंचदशिकार बोलतात. सर्वप्रथम आपले आई वडील अन्न खातात. त्या अन्नापासून रक्तरेत तयार होतं आणि त्या रक्तरेतापासून देहाची निर्मिती होते. आणि तो देह जीव घेऊन येत असतो. तो गर्भावस्थेमध्येच 5 गोष्टी आपल्याबरोबर घेऊन येत असतो. अन्नापासून निर्मिती आहे. आई वडील अन्न खातात, त्यापासून रक्तरेत तयार होतं आणि त्या रक्तरेतापासून या देहाची निर्मिती आहे. आता त्याच्यामध्ये असं आहे, अन्नापासून जर देहाची निर्मिती आहे तर अन्नाचं वास्तव हे आहे की अन्न सकाळी तयार केलं तर संध्याकाळपर्यंत टिकत नाही. मेमध्ये जर दुपारची भाजी आपण संध्याकाळी खाल्ली तर खराब होते. म्हणजे एका दिवसामध्ये खराब होणारा अन्न, अशा अन्नाने निर्माण झालेला देह, अशा अन्नाने पुष्ट झालेला देह 70, 80, 90 वर्षे या जगामध्ये जगतो. ही देवाची अप्रतिम कृपा आहे. ही अगम्य गोष्ट आहे. वास्तविक अन्न टिकत नाही, खराब होत आहे. तुम्हाला काय बोलताय, फ्रीजमध्ये जर आम्ही बेसन पोळी भाजी ठेवली तर दुसऱ्या दिवसापर्यंत राहतं. तसं नाही. ते फ्रीज ही काय व्यवस्था आहे? ते ताजे पदार्थ राहत नाही. शिळे पदार्थ ताजे करून खाण्याची ती पर्यायी व्यवस्था आहे. कारण त्याच्यातलं जीवनसत्व नष्ट झालेलं असतं. ताजं वाटतं पण ते ताजं नसतं, जीवनसत्व हिरावलेलं असतं. शिळे पदार्थ ताजे करून खाण्याची ती पर्यायी आधुनिक व्यवस्था आहे. याचा अर्थ ते ताजे नसतं. थोडक्यात मला हे सांगायचं आहे की सकाळी जर अन्न तयार केलं तर संध्याकाळी खराब होतं. आणि अशा अन्नाने निर्माण झालेला देह, अशा अन्नाने पुष्ट झालेला देह या जगात 70, 80 वर्ष जगतो. याच्यापेक्षा जीवनात आणि आयुष्यात देवाची कृपा कोणती नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रक्रिया किंवा प्रारब्धाचा तो भाग असतो. सर्व प्रापंचिकाला अपत्य होतं असं नाही. अपत्य ही संपूर्ण प्रारब्धाची बाब अशा प्रकारची आहे. असतो अपत्य जन्माला येणे जशी प्रत्येक प्रापंचीची अपेक्षा आहे. आज हरिभक्तपरायण जगन्नतात्या बोराडे यांच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेले आहात. इथपर्यंत मी पार्श्वभूमी का सांगितली त्याचं कारण आहे की आपलं हे कीर्तन नैमित्तिक अशा प्रकारचं आहे. विठ्ठल विठ्ठल बाळ जन्माला आलं इथपर्यंत ठीक आहे, पण ते बाळ कशा प्रकारचं जन्माला येतं यालाही पण शास्त्र आहे. बाळ जन्माला आलं इथपर्यंत ठीक आहे, पण प्रत्येक बाळ हे प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं घेऊन येत असतं. प्रत्येक जीवाचं प्रारब्ध वेगवेगळं असतं. बापाला जर अपेक्षा असेल डॉक्टर व्हावं तर ती चुकीची अपेक्षा आहे. बापाला जर वाटत असेल हा इंजिनियर व्हावा तर ती चुकीची अपेक्षा आहे. बापाचा फक्त त्याला शिकवण्यासाठी प्रयत्न असावा, पण त्याचं प्रारब्ध वेगळं असतं. मुलावर प्रेम करणं म्हणजे काय? मांडीवर घेऊन बसणं, त्याला जे लागेल ते देणं, हे चूक आहे. मुलावर प्रेम करणं, संततीवर प्रेम करणं म्हणजे त्यांना चांगल्यापैकी शिक्षण देणं, हे खऱ्या अर्थाने प्रेम आहे. आपण ते प्रेम विसरतो आणि फाजील लाड करतो, ही आपल्या जीवनातली शोकांतिका आहे. आयुष्यात लक्षात ठेवा, मुलावर जर तुम्हाला खानदान प्रेम करायचं असेल तर त्यांना शिक्षित बनवा, त्यांना सुशिक्षित बनवा, त्यांना शिक्षण द्या. शिक्षण देणं हेच प्रेम आहे. त्याची पप्पी घेणं, त्याला मांडीवर बसवणं. शाळेमध्ये बाळ जाऊ नको, अभ्यास नाही केला तरी चालेल, जे लागेल ते खाय, जे लागेल ते पिऊ. जितके लाड कराल तितकं बाळ भविष्यामध्ये शत्रू बनत असतं. म्हणून फाजील लाड शहाणी माणसं करत नसतात. त्याला पण शास्त्र सांगितलेलं आहे. अपत्याच्या संदर्भात त्या परिवाराची कशी पद्धत असावी, काय शैली असावी, त्याचाही विस्तार आपण करूया. विठ्ठल लालयत पंचवर्षांनी ताडयत दशवर्षांनी प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रमित्र वदाचरेत. महाभारतामध्ये विषय आलेला आहे. बाळ जन्माला आलं, मुलगा जन्माला आला इथपर्यंत ठीक आहे, तो प्रारब्धाचा भाग आहे, चांगला आहे, वैभव आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे. पण त्या वडिलांच्या आणि त्या बाळाच्या आयुष्यामध्ये काय काय कशा कशा पद्धती, त्यांची जीवनशैली काय असावी ते सुद्धा शास्त्र आहे. लालयत पंचवर्षांनी 5 वर्षाचा होईपर्यंत सर्व आईबापांनी त्या बाळाचा लाड करायचा असतो. त्याला जे लागेल ते द्यायचं असतं, त्याची अपेक्षा पूर्ण करायची असते. पण लाड करण्याचा टप्पा शास्त्रकारांनी सांगितला, लालयत पंचवर्षांनी. 5 वर्षापर्यंतच लाड करा. 5 वर्षाच्या पुढे जर तुम्ही लाड कराल तर ते वाईट आहे, ती विकृती आहे. आज आपलं हे जे संस्थान आहे, मी माझं म्हणणार नाही, आपलं आहे. तुमच्यामुळे हे अस्तित्व आहे. या संस्थेमध्ये जर मुलं जर आले शिबिरामध्ये तर जवळजवळ 40% आजी आजोबा मूर्ख असतात. तो मुलगा चांगला राहतो, आजी आजोबा सांगतो की त्याच्याशिवाय मला झोप येत नाही. ते शिबिरामधून संस्थेमधून त्या मुलांना काय करतात, घेऊन जातात. मुलाची राहण्याची इच्छा असते, मुलगा सुसंस्कारी असतो, राहू शकतो, पण ते आजी आजोबा काय बोलतात, त्यांच्याशिवाय मला झोप येत नाही. त्या प्रेमापोटी अज्ञानापोटी ते मुलांना घेऊन जातात. ते म्हातारं मरून, हा मुलगा तरुण होतो आणि म्हातारं जगातून मरून जातं. ते मरून जातं आणि मुलाचं वाटोळं करून देतं. आलं लक्षात? माझा सांगायचं असे लक्षात घ्या की त्याचं लाड कुठपर्यंत करायचे असतात. लालयत पंचवर्षांनी 5 वर्षाचा होईपर्यंत लाड करा, पुढे लाड करू नका. जे लागेल ते द्या, जे पाहिजे त्याला पुरवा, पण 5 वर्षाची क्षमता शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. लालयत पंचवर्षांनी ताडयत दशवर्षांनी. पुढे ते बोलतात, जर तो अभ्यास करत नसेल, आपल्या कंट्रोलच्या बाहेर जर जात असेल तर 10 वर्षापर्यंत त्याला हाणमार करा, त्याला शिक्षा द्या, त्याला शासन द्या, जास्तीत जास्त 12 वर्षापर्यंत. ताडयत दशवर्षांनी. 10 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्याबरोबर निरीक्षण करा, परीक्षण करा, अभ्यास करतो की न करतो, की झोपा काढतो, की कोणत्या मुलांच्या सहवासामध्ये आहे. मुलं जन्माला येणं ही पहिली बाब आहे, पण त्या मुलाचं संगोपन करणं ही दुसरी बाब आहे, आणि ती खरी महत्त्वाची असते. आलं लक्षात? ताडयत दशवर्षांनी. शास्त्रकार बोलतात 10 वर्षाचा झाल्यानंतर त्याला हाणमार करा, त्याला शिस्त लावा, त्याला बेशिस्त होऊ देऊ नका. जर तुम्ही हाणमार केली नाही, ते जर लाडाने पोचलं तर पुढे शास्त्रकार सिग्नल डेंजर धोका दाखवतात, लाल कंदील दाखवतात.
प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रमित्रवदाचरेत ताडय 10 वर्षांनी प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रमित्रवदाचरेत 10 वर्षाचा हानमार करा. पण 10 वर्षाच्या पुढे किती काळ त्याला हानमार करायची आहे त्याला पण टप्पा सांगितला शास्त्रकारांनी. सततच मारू नका, सततच उणिवा त्याच्या बघू नका. काही आजोबा नातवांना 12वीच्या किंवा ते ग्रॅज्युएशन करेपर्यंत बरेच आजोबा त्या मुलांना शिव्या देत राहतात. चूक आहे ती. कारण शास्त्रकार बोलतात प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रमित्र वदाचरेत. 16 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याला हानमार करू नका, त्याची उपेक्षा करू नका. पुत्र मित्र वदाचरेत. शास्त्रकार बोलतात त्याच्याबरोबर मित्राप्रमाणे व्यवहार करा, त्याचं संगोपन करा, त्याला दिशा द्या. जी स्थावर मालमत्ता आहे ती त्याच्या हातामध्ये सूत्र देऊन टाका. विठ्ठल पुत्र मित्र वदाचरेत. मित्राप्रमाणे व्यवहार करा. ही जर पद्धत आई बापांची जर चुकली तर येणारा काळ त्यांना माफ करत नाही. तो येणारा काळ कसा माफ करत नाही ऐका. काही माणसांचा स्वभाव विचित्र असतो. त्याचं लग्न झालं तरी त्याला शिव्याच देत राहतात. तू मूर्खच आहे, बैलच आहे, गाढवच आहे, डुक्करच आहे. तो ऐकून घेतो. काय ऐकतो? त्याला माहीत असतं की आपल्या बापाचा मेंढीपीचा डिओ कधीचाच गेलेला आहे. त्यामुळे तो ऐकून घेतो, त्याला सवय असते. पण लग्न होऊन जी आलेली असते घरामध्ये सुनबाई, तिला ते सहन होत नाही. तिचा तो पतिराज असतो, तिचा तो भगवान असतो. आणि तिच्यासमोर हे म्हातारा म्हणतो तू बैलच आहे, तू गाढवच आहे, तू मूर्खच आहे. त्या अपशब्दांचा भडीमार होऊन होऊन काय होतं, त्या सुनबाईच्या कानाला हायमरिंग होऊन जाते. सुनबाईचे कान निबरगठ्ठ होऊन एक दिवस सुनबाई बंड पुकारते आणि आपल्या पतीला बोलते पतिराज, मुलगा होण्याचा प्रसंग म्हटल्यापेक्षा मुलं आपल्याला झालेले आहे, तरी तुमच्या बापाने बैल म्हणावं, गाढव म्हणावं, डुक्कर म्हणावं, कुठपर्यंत चालायचं. मग ती सुनबाई तिच्या पतीला अर्थात याच्या मुलाला ट्रिपल पोलिओचे ढोस देते. आणि ट्रिपल पोलिओचे ढोस दिले का तो पॉवरफुल बनतो. आणि पॉवरफुल बनल्यानंतर त्या बापाला उचलतो आणि गल्लीमध्ये चित्ता टाकतो. मग चित्ता टाकल्यानंतर हनुमान झाल्यानंतर तो बाप शेजाऱ्यांना बोलवतो. सांगा याला समजून, शेजारी टेज घेणारे असतात. 99% लोक आपल्या आयुष्यामध्ये टेज घेत असतात. त्याच्यामुळे खाजगी काहीच कोणाला सांगू नये. पथ्य ठेवा. खाजगी जीवन मरेपर्यंत कोणालाच तुम्ही व्यक्त करू नका. कुठलाही माणूस टेज घेत असतो, त्याला आपल्या सुखदुःखाची जाण नसते. मुलाला म्हणेल, त्याला आता म्हातारं झालं, अशा कुठे शिव्या द्यायच्या असतात का, शोभत नाही. मुलाला तसं सांगेल. आणि बापाला वेगळं सांगेल. बापाला म्हणेल आता एवढं तुम्ही त्याच्यासाठी हाडाचे काढा रक्ताचं पाणी केलंय, कोणाला कधी सप्ताहामध्ये देणगी दिली नाही, 2 माणसं जीव घातले नाही, एवढी प्रचंड संपत्ती तुम्ही त्याच्यासाठी कमवली आणि तो तुम्हाला मारतो. म्हणजे तिकडेही मीठ आणि इकडेही मीठ, दोन्ही मिळून टेस्ट तयार करतात लोक. आयुष्यामध्ये खाजगी जीवनाच्या समस्या कधीच सांगू नका. खाजगी जीवनाच्या समस्या स्वतःच मिटवायच्या असतात. लोक टेस्ट घेण्यासाठी असतात. म्हणून आजही काही कुटुंबामध्ये माणसं अशी आहे, आचार संपन्न, विचार संपन्न. जर कधी भाऊबंदाचे वाटे पाडायचे असेल, भावाच्या इस्टेटची जर वाटणी करायची असेल, तर ते बाहेरच्या लोकांना बोलवत नाही. ते भाऊ बसतात आणि ठरवतात, तू ते पलीकडचं तुकडं घे, तुला ते विहिरीचं घे, मला हे बिनविहिरीचं दे. म्हणजे घरातल्या घरात वाटण्या करतात. त्यामुळे संसाराचं प्रदर्शन समाजामध्ये होत नाही. आणि काही माणसं 2 एकर जमीन राहतात, 20 माणसं बोलवतात. ते 20च्या 20 त्या परिवाराची टेस्ट घेत असतात. विठ्ठल विठ्ठल. मित्रवदाचरेत. 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याला हानमार करू नका. 16 वर्षाचा झाल्यानंतर हानमार केली तर तुम्हाला काळ परिवार माफ करणार नाही. उगवत्या पिढीच्या हातामध्ये सत्तेचे सूत्र आनंदाने द्यायचे असतात. त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाका. काही माणसं स्वतःवरच जबाबदाऱ्या मरेपर्यंत ठेवतात. चूक आहे. जीवन जगण्याची शैली नाही, ती शिस्त नाही, ते बेशिस्त अशा प्रकारचे जीवन आहे. अर्थात पुत्रप्राप्ती हे संसाराचं वैभव आहे. तुकोबराय बोलतात की हे भगवान, मी परमार्थ करत असताना, तुकोबरायांचा या अभंगाचा आशय असा आहे, त्यांनी दृष्टांत तो मन रंगत नाही, परमार्थामध्ये मन रमत नाही, स्थित होत नाही, हे मन विचित्र आहे. पण तुकोबराय बोलतात या मनाला असं केंद्रित कर. कसं केंद्रित कर? एखाद्या स्त्रीला जर 12 वर्षानंतर अपत्य जर झालं
ते अपत्य झाल्यानंतर तिला जर वार्ता कळाली की मुलगी नसून हा मुलगाच आहे, अशी वार्ता जर कळाली तर ती एकाग्र चित्ताने ऐकते, अतिशय प्रसन्न होते, अतिशय टवटवीत होते. असा आदर्श दृष्टांत तुकोबरा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पुत्राची ये वार्ता, 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 पुत्राची ये वार्ता. शोभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, कैसे राव माझे मना, कैसे राहो माझे मना. शुभ ऐके देवी माता, शुभ ऐकी देवी माता, कैसे रावो माझे मना, कैसे रावो माझे मना. हे पुत्राची ये वार्ता, शुभ ऐके देवी माता, शुभ ऐके देवी माता, शुभ ऐके देवी माता. पुत्राची ये वार्ता, शुभ ऐके देवी माता, शुभ ऐके देवी माता, शुभ ऐके देवी माता. विठ्ठला या अभंगाद्वारे परमात्म्याच्या चरणारविंद मन स्थित व्हावं, एकाग्र व्हावं, याकरता 3 दृष्टांत दिलेले आहे. पुत्राची या वार्ता, शुभ ऐके जेवी माता. मुलाची वार्ता ऐकून आईला जसा आनंद होतो, एकाग्र होते, त्या आईचं मन भरभरून येतं, उत्साही होतं, प्रफुल्लित होतं आहे. तिचं जसं एकाग्र चित्त होत आहे तसं परमात्म्याचं नामचिंतन करत असताना माझं मन तसं होते. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. त्याप्रमाणे माझं मन राहो. पण केव्हा? गाता ऐकता हरीचे गुण. गाताना ऐकताना परमात्म्याचे गुण, परमात्म्याचं स्तवन. कारण प्रपंचाच्या व्यतिरिक्त परमार्थ आहे. परमार्थ ही स्वतंत्र व्यवस्था आहे आणि संसार ही वेगळी अवस्था अशा प्रकारची आहे. प्रपंचाच्या व्यतिरिक्त जीवन आहे. पण अनादिकालापासून प्रापंचिक विषय आपल्या चित्तामध्ये ठसावलेले असल्यामुळे शक्यतो माणसं परमार्थाकडे लवकर प्रवृत्त होत नाही. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् माम्यति तत्त्वतः. थोडी माणसं परमार्थामध्ये येत असतात, काही परमार्थामध्ये दिसतात पण परमार्थात नसतात. परमार्थात दिसणं वेगळं आणि परमार्थामध्ये असणं वेगळं. असलेले कमी असतात, दिसणारे भरपूर असतात. दिसण्यापेक्षा असावं लागतं. असणारी माणसं कमी आहे, दिसणारी माणसं जास्त आहे. म्हणून विनोदाने सांगितलं जातं, जे जे कीर्तन करतात ते ते संतच असतात असं नाही. कीर्तनकार ही समाजातली एक सुधारित जात आहे. काय आहे? सुधारित जात आहे. ती निर्व्यसनी असते, सत्शील असते, व्यवहार स्वच्छ असतात, प्रामाणिकता असते, पण तो संत ठरतो असं नाही. म्हणून जे जे कीर्तन करतात ते ते संत असतात असं नाही. पण संत कीर्तन करू शकतात हे विसरू नका. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनकार संत असू शकत नाही, पण संत कीर्तन करतात हे विसरू नका. आलं लक्षात? जसं महात्मा गांधी चष्मा लावत होते बरोबर आहे, पण जे जे चष्मा लावतात ते ते महात्मा गांधीच असतात असा अंदाज काढू नका. नाही तर कीर्तनामध्ये 50 महात्मा गांधी निघतील. महात्मा गांधी चष्मा लावू शकतात, चष्मा लावणारे महात्मा गांधी नसतात. सुवासिनबाई कुंकू लावू शकते, पण ज्या ज्या कुंकू लावतात त्या त्या सुवासिनच असतात असा अंदाज बांधू नका. सुवासिन कुंकू लावू शकते, पण कुंकू लावणारी सुवासिन असते असं नाही. मी तुम्हाला हे का बोललो? परमार्थामध्ये दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. आपण असण्यापेक्षा दिसण्यावर प्रभाव टाकतो आहे. चमकावं, परमार्थामध्ये चमकण्याची गोष्ट नाही. कारण परमार्थ ही वृत्ती आहे. परमार्थ काय आहे? वृत्ती आहे. ज्याची वृत्ती शांत असते त्यांना संत म्हणतात. वृत्ती शांत म्हणजे नेमकं काय?
सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभन धरावे मना माझी. मान मिळाला तरी ठीक आहे आणि नाही मिळाला तरी ठीक आहे. मिळाल्यानंतर होरपळून जात नाही आणि नाही मिळाल्यानंतर तो नाराज होत नाही. मी कीर्तनामध्ये हार घालणार नाही हा एक मानच आहे. कारण बाकीचे घालतात. लोकापेक्षा वेगळं कसं दिसावं ही मानवी प्रवृत्ती परमार्थातली विकृती आहे. परमार्थामध्ये वेगळं दिसूच नाही, वेगळं भासूच नाही. जे वास्तव आहे तेच असावं. वास्तवात जीवन जगावं, अवास्तव जीवन जगू नये. वास्तवात जीवन जगणारी माणसं प्रगल्भ असतात. प्रदर्शनामध्ये जीवन जगणारी माणसं परमार्थाचा बाजार करतात. आपला टीकेचा विषय नाही तो. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही वास्तवात जीवन जगा, अवास्तव जीवन जगू नका. जे आहे त्याच्यामध्ये आनंदाने राहा. पण माणसं प्रदर्शन करतात म्हणून तर तुकोबाराय बोलतात बाबा वास्तवात राहा. म्हणजे तुम्हाला जसं परमेश्वराने ठेवलं त्या पद्धतीने राहा. म्हणजे तुम्ही वास्तवात जीवन जगा. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याचा गैरअर्थ असा करून घेऊ नये का निष्क्रिय असावं, सोपा सेटवर पडून राहावं, काहीच न करावं त्याला म्हणावं ठेविले अनंते. तो गुन्हेगार आहे. तो सृष्टीचा काय आहे? गुन्हेगार आहे. खरा सृष्टीचा गुन्हेगार तो असतो का सृष्टीतल्या वस्तूचा पदार्थाचा उपभोग घेतो आणि त्याची निर्मिती करत नाही. हा सृष्टीचा जबरदस्त गुन्हेगार आहे, लक्षात ठेवा. आणि सृष्टीला सहकार्य करणारा तो आहे का जो निर्मिती करत असतो. तो सृष्टीला पूरक आणि पोषक असतो. माणसं निर्मिती करत नाही, माणसं फक्त भोग भोगतात. कारण जे आपण खाल्लंय, जे पचवलं, ज्याचा उपभोग घेतलेला आहे ते ईश्वर निर्मित आहे, सृष्टीतला आहे. ते आपण आणलेलं नाही, आपण मिळवलेलं नाही, तर सृष्टीमध्येच आपण त्याची निर्मिती केलेली आहे. म्हणून आपण काही न करता खाणं म्हणजे निसर्गाचे गुन्हेगार आहो, सृष्टीचे गुन्हेगार अशा प्रकारचे आहो. विठ्ठल विठ्ठल कारण ठेविले अनंत याचा बराच लोकांनी गैरअर्थ करून घेतलेला आहे. शेजारच्याचं जर भरपूर उत्पन्न आलं, त्याची मका 7 फूट वाढली, याची मका चष्मा लावून बघावी लागते आहे गबाळमध्ये. मग तो सप्ताहाला जातो, मग म्हणतो बस आपल्याला टेन्शन नाही. ठेविले अनंते. अरे त्याची एकरी 40 क्विंटल झालेली आहे, तुझी 40 एकरमध्ये 40 क्विंटल व्हायला तयार नाही. आणि अशा वेळेस जर तू तुकोबरायांच्या वाङ्मयाचं पांघरून घेत असेल तर हे दैव दुर्विलास आहे. ठेविले अनंते म्हणजे वास्तवात जीवन जगा. वास्तवात म्हणजे का? जसे आहात तसेच राहा. वेगळं प्रदर्शन भासू नका. वेगळं भासवणं ही विकृती आहे. म्हणून तर श्रीमंत माणसं गरिबासारखी राहतात आणि गरीब माणसं श्रीमंतासारखी राहतात. ही संप्रदायातल्या क्षेत्रातली विचारवंताची अर्थात वाङ्मयाची काय आहे? जीवन जगण्याची ती विकृती आहे. श्रीमंताने श्रीमंतासारखं राहावं आणि गरीबाने गरीबासारखं राहावं, याला म्हणतात ठेविले अनंते. पण वेगळं आहे. श्रीमंत माणसं श्रीमंती दाखवतात पण श्रीमंत म्हणून जगत नाही. श्रीमंतीत जगावं, श्रीमंत म्हणून जगू नये. श्रीमंतीत जगावं म्हणजे काय? जे परमेश्वराने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा यथायोग्य उपभोग घ्यावा आणि इतरासाठी पण प्रदान करावं. याला म्हणतात श्रीमंतीत जगणे. आणि श्रीमंत म्हणून जगणे फार मोठी तफावत आहे. म्हणून श्रीमंत माणसं गरिबाचा आवांतात आणि गरीब माणसं श्रीमंतीचा आवांतात. याला ठेविले अनंत असं म्हणत नाही. गरीब असाल तर गरिबासारखं राहा. गरीब असल्यानं बिघडलं काय? तुम्हाला माणसं ठेवतील पण ज्याने सृष्टी निर्माण केली त्यांच्या दृष्टीतून तुम्ही जाऊ शकत नाही ना, कारण त्याने तुम्हाला ती परिस्थिती दिलेली आहे. म्हणून गरिबी असेल तर गरिबासारखं राहा, श्रीमंती असेल तर श्रीमंतासारखं राहा. प्रदर्शन नको. माणसं प्रदर्शनात आयुष्य घालवतात. सुखी राहण्यापेक्षा मी सुखी कसा आहे याच्यासाठी आयुष्यभर दुःखी राहतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय बोलतो की बाबा मी परमात्म्याचं नामचिंतन करत असतानाच प्रापंचिक जीवनामध्ये या अवास्तव व्यापामध्ये ते मन चित्त स्थिर होत नाही आणि चित्त परमात्म्याच्या ठिकाणी केंद्रित होणं ही परमार्थातली काय खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. नवे नवे तेच महत्वाचं सांगितलेलं आहे. माझे चित्ता तुझे पायी, माझे चित्ता तुझे पायी, राहो ऐसे करी काई, राहो ऐसे करीना काई, धरोनिया बाही, करोनिया
कीर्तनामधून ऐकायला मिळत असतं की संसारामध्ये वित्त असावं लागतं, परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे आणि शरीरामध्ये पित्त महत्वाचं आहे. शरीरामध्ये जर पित्त नसेल तर पचन संस्था आपल्या विरोधामध्ये जाते, एवढी विरोधामध्ये जाते की आरती जरी घेतली तरी उष्णता होते, तीर्थ प्रसाद घेतला तर सर्दी होते, कारण शरीरामध्ये पित्त नसतं. पित्त जर असेल तर पचन संस्था प्रभावी असते. शरीरामध्ये पित्त, संसारामध्ये जर वित्त नसेल तर तुम्हाला स्थान नाही. वित्ताचा प्रभाव आहे, अर्थाचा प्रभाव आहे, कारण समग्र जग हे अर्थाचा दास आहे असं महाभारतामध्ये राजा धर्मांनी आव्हान केलेलं आहे. तो अर्थाचा दास असतो. क्षेत्र कोणतंही असू द्या, तो लाख सटाक्या मारत असेल, पैशाला किंमत नाही, कोंबड्या खात नाही, पैशाला तरी काय घेऊन बसले. आता आम्ही बोलता बोलता बोलून जाऊ काय पैशाला किंमत आहे, आणि कीर्तन आटोपलं लगेच म्हणणार आश्रमाला थोडंफार सहकार्य करा. कशाला इंद्री घ्यायला बोलतो का? अरे अर्थाशिवाय पर्याय नाही. मागण्याचे प्रकार वेगळे असतील. प्रत्येक माणूस अर्थाचा दास असतो आणि माणसाचा दोष नाही तो, कारण अर्थ हा पुरुषार्थ आहे. लक्षात ठेवा, 4 पुरुषार्थ आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. जसे इतर पुरुषार्थ महत्वाचे आहेत तसा अर्थ हा प्रथम पुरुषार्थ सांगितलेला आहे. आता इथं आपण किती जरी त्यागाच्या गोष्टी मारल्या, सटाक्या मारल्या, पण कीर्तन मंडपाच्या किंवा कीर्तनाच्या हद्दीच्या बाहेर पडल्यानंतर कशाची गरज आहे? अर्थाचीच गरज आहे ना. गाडी आणलेली आहे, मला जर पेट्रोल टाकायचं झालं, मी जर बोललो जगन तात्याकडे कीर्तन 1.5 तास 1.5-2 तास केलं, त्या कीर्तनाचं पूर्ण पुण्य घ्या तुम्ही पेट्रोल पंपावाले आणि 5 लिटर पेट्रोल टाकून द्या. पंपावाला सांगेल 1 कीर्तन नाही 100 कीर्तन जरी दडपले तरी इथे पेट्रोलचे पैसे द्यावे लागेल. अर्थप्रधान जीवन आहे. अर्थाचा तिरस्कार नाही सांगितला, अर्थाचा तिरस्कार नाही, अर्थाचा अतिरेक नको आहे. म्हणून मी सांगत असतो शहाण्या माणसाने पैशाच्या पाठीमागे लागू नये, कारण जगण्याचा आनंद मिळत नाही. पण त्याच शहाण्या माणसाने पैशाकडे पाठ करू नये. पैशाकडे पाठ केली तर जगता येणार नाही, आणि पैशाच्या पाठीमागे लागले तर जगण्याचा आनंद मिळणार नाही. त्याला समन्वयवाद असं म्हणतात, म्हणजे मध्य बिंदू अशा प्रकारचा असं म्हणतात. म्हणून अर्थस्य पुरुषो दासो दास्यस्त्वर्थम न कश्चित इति सत्यम महाराज. अर्थ हा पुरुषार्थ आहे, 4 पुरुषार्थापैकी प्रथम पुरुषार्थ आहे. म्हणून संसारामध्ये वित्ताची गरज आहे, परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. आपण लाख जरी कीर्तनामध्ये बसलात पण चित्त जर नसेल तर तुकोबऱ्यास लगे आपल्याला एवढी उपमा देतात की माणसाची उपमा देत नाही, आजारी माणसाची उपमा देत नाही, डायरेक्ट प्रेत म्हणतात. काय? जवळी नाही चित्त काय मांडलेले प्रेत. कीर्तनामध्ये भजनामध्ये जर चित्त नसेल तर तुकोबराने डायरेक्ट प्रेत सांगितलेलं आहे. प्रेत उठत नाही, प्रेताला उचलून न्यावं लागतं, म्हणजे प्रेतामध्ये उपमा केलेली आहे. अर्थात परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे, आणि ते चित्त परमात्म्याच्या चरणारविंद समर्पित होण्यासाठी तुकोबराने दिलेला हा अशा प्रकारचा दृष्टांत आहे. काही माणसं परमार्थामध्ये असं वाटतंय काय मग्न आहे, सकाळी उठून लगेच काकडा झालं का आरती सुरू होते, आरती झाल्यानंतर लगेच देवपूजा सुरू होते. पण देवपूजा सुरू होत असताना काय होतं नेमकं, त्याचे 2 मुलं असतात, दोन्ही मुलं वेगळं निघण्यासाठी 15 दिवसापासून दावा करतात. ते म्हणतात आम्हाला एकत्र राहायचं नाही. हा म्हणतो जरा थांब, 3ऱ्याचं लग्न होऊ दे मग तुम्हाला वाटून देतो आहे. मग ते जर ऐकत नसेल तर हा गणगुळी उगाळता म्हणतो काय करावं. लहानचे मोठे केले पण हे ऐकायला तयार नाही. इकडे विठ्ठल असतो, इकडे रुक्मिणी असते. तसा हा लहानचा मोठा केला. हा टवळा तसा फार चांगला होता, गंध लावता बोलतो, हा टवळा तसा फार चांगला होता, पण ही टवळी आल्यापासून अख्ख्या घराचं वाटोळं झालेलं आहे. म्हणजे टवळा टवळी विठ्ठल रुक्माईला म्हणून टाकतो, पूजा करतो. मग ती पूजा कोणावरतून येतो आहे? सुनबाईला टवळी म्हणायच्या ऐवजी रुक्मिणीला टवळी म्हणून टाकतो. मुलाला देवाची पूजा करायच्या ऐवजी मुलाला टवळा म्हणून टाकताय. क्रिया तर परमार्थाची दिसते ना, पण चित्त जर नसेल तर त्याला अर्थ नाही. म्हणून तुकोबाला 3ऱ्या चरणामध्ये असा दृष्टांत देतात की मृग नावाचा हरिण नावाचा जो मृग असतो, म्हणजेच हरिण असा आहे की ते संगीताने जर लुप्त झालं तर आपल्या देहाचा विचार करत नाही, आपण मरणार की जगणार याचा विचार करत नाही. तसं माझं चित्त परमार्थाकडे असू दे असा दृष्टांत 3ऱ्या चरणामध्ये देतात. नादे लुप्त झाला मूर्ग, नादे झाला मूर्ग, नादे लुब्ध झाला मृग, नादे लुब्ध झाला मृग, नादे लुप्त झाला मूर्ग, नादे लुप्त झाला मूर्ग, नादे लुब्ध झाला
विसरला अंग तैसे राहू माझे मना तैसे राहू माझे मना देह विसरला अंग देह विसरला अंग तैसे राहू माझे मन तैसे राहू माझे मन नादे लुब्ध झाला मृग देह विसरला देह विसरला देह विसरला अंग नादी लुप्त झाला मुर्गा देह विसरला अंग देह विसरला अंग देह विसरला परमात्म्याच्या चरणारविंद मन केंद्रित राहण्यासाठी दुसरा दृष्टांत दिला. नादे मृग झाला रुद्ध देह विसरला अंग. कारण संत वाङ्मय असा आहे का सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांताची रेलचेल असते. पंचट जर दृष्टांत असेल तर दुधामध्ये हिंग टाकल्यासारखा आहे. दृष्टांत सांगितलेले आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहे. 4500 दृष्टांत आहे आणि 4500 सिद्धांत आहे. हे संत वाङ्मयामध्ये ही शैली आहे का सिद्धांत जर पटवायचा असेल तर दृष्टांत त्याला वापरला जातो, पण त्या दृष्टांताचा अतिरेक नसावा. ते दृष्टांत संयमी असावे, ते विकृत नसावे आणि पांचट नसावे. अलग लक्षात. विनोदाची झालर असावी पण त्याचा अतिरेक अशा प्रकारचा नसावा. म्हणून तुकोबराय शेवट बोलतात की एवढंच नव्हे तर जसं कासवीच्या पिलाचं आणि त्या कासवीचं उदाहरण देत आहे. त्या कासवीला बघितल्यानंतर त्याचे पिल आहे, पिलं जे आहे त्याला स्तनपानाची गरज नसते, नुसतं बघितल्यानंतर ते फ्रेश आणि ताजंतवानं होतं. त्या पद्धतीने माझं मन चरणारविंद असू दे अशा अर्थाचा दृष्टांत शेवटच्या चरणामध्ये देतात. तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पायी तुका म्हणे पायी तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे हो तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे ओ तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये म्हणे पाहे कासवीचे पिले तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये का म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहू माझे मन तैसे राहू माझे मन तैसे राहू माझे मन तैसे राहू माझे मन तैसे राहो माझे मना तैसे राहो माझे मना ओ तैसे राहो माझे मना माझे मन तैसे राहो माझे मन तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण. एक वेळे संप्रदाय पद्धतीप्रमाणे हाताने टाळी मुखाने मुठोफोड. खऱ्या अर्थाने जो महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आहे, कीर्तन माध्यम आहे, परंतु खऱ्या अर्थाने जो श्रीहरी मुलगा जन्माला आलेला आहे त्याच्या प्रकट दिनाच्या आपल्या सर्व नातेवाईकांना शुभेच्छा द्यायच्या आहे. मूळ कार्यक्रम तो आहे. त्या कार्यक्रमाला शोभा प्राप्त व्हावी, एक पारदर्शिकता पाना प्राप्त व्हा, सुसंस्कारित कार्यक्रम असावा म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे पाडायचा आहे.
आपण एक वेळेस संप्रदाय पद्धतीप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने बोला 10 मिनिटामध्ये आपल्याला सुट्टी देतो. कारण तो कार्यक्रम झाल्यानंतरही त्याच्या पुढचाही कार्यक्रम महत्त्वाचा आहे ना. रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम विठोबा रखुमाई गोपाल कुमार जय जय विठोबा रखुमाई जय जय गोपाल कुमारी विठोबा रखुमाई गोपाल कुमारी विठोबा रखुमाई गोपाल कुमार जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार जय जय विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार स्वागत आहे हनुमंतरायचं. हे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाताय कथा हरीचे गो. पुत्रप्राप्ती उत्सवानिमित्त असलेला हा सोहळा एक दिवसीय अतिशय या बोराडे परिवाराने थाटामाटामध्ये उत्साही वातावरणामध्ये अशा प्रकारचा आयोजित केला. तात्याकडे जर बघितलं तर तात्यांचा स्वभाव असा आहे की ते वारकरी पण आहे आणि प्रगतशील शेतकरी पण आहे. तिसरी गोष्ट नुसते वारकरी आणि शेतकरी नाही तर त्यांच्याकडे ते बघितल्यानंतरही माणसाला भीती वाटते. जर अंगावर जर पडले तर इस्त्री होऊन
आपली इस्त्री होऊ शकते. या 3 गोष्टी कमी माणसाला मिळतात. काही व्यापारी असतात पण इतके पटले असतात का ते बिना टिकटिक नुसता सोसाट्याचा वारा आला जरी नांदूर नाक्यावर जाऊन पडू शकतात. परमेश्वराने तिन्ही पण पैलू दिलेले आहे. कीर्तनामध्ये जर समोर बसले ना असं वाटतं 5-7 माणसं बसली, कारण ती लक्ष्मी असते माणसावर. चांगलं त्यांनी आणि त्यातल्या त्यात नातवांचा सोहळा ते डोळ्याने बघतात आणि एवढा कार्यक्रम महाराजांना बोलावून संस्थेला बोलावून आमच्याशी तर जवळजवळ 15 दिवसापासून 1 महिन्यापासून संपर्कामध्ये आहे. परिवार चांगला आहे. ज्या संसारामध्ये संस्कार आहे तो संसार मानव उचित आहे. ज्या संसारामध्ये संस्कार नाही, शब्द आहे का फार कठीण आहे असं नाही, माझ्यापेक्षा तुम्ही बुद्धिजीवी आहात पण सांगतो मी तुम्हाला, ज्या संसारामध्ये संस्कार आहे तो संसार मानव उचित आहे. ज्या संसारामध्ये संस्कार नाही तो संसार पशुतुल्य आहे. संस्कार महत्त्वाचे आहे. मग ते मुलं असेल, सुना असेल, परिवार असेल. निर्व्यसनी घर वर्तमान काळामध्ये फार क्वचित आहे, शोधूनही सापडणार नाही आणि सापडलं तर आपलं आपण भाग्य समजा. विठ्ठल विठ्ठल चांगला परिवार आहे. महाराज मुरकुटे महाराजांनी सांगितलं की कीर्तनच माझ्या घरचं आहे, त्यामुळे मला काही करायची गरज नाही, म्हणून त्यांनी मला उभं केलेलं आहे. वास्तविक इथं सर्व कीर्तनकारच आहे. मग एवढे कीर्तनकार आहे तर तुम्ही कशाला उभे राहिले असं जर तुम्ही विचारलं, त्याचं उत्तर एकच आहे, मी कसा दिसतो याच्यासाठीच उभा आहे. तर माझ्यापेक्षा विद्वान माणसं आहे. आलं लक्षात. तात्यांचं फार प्रेम आहे. गुरुकुलवर म्हटल्यापेक्षा वारकरी संप्रदायावर आहे. व्यक्तिनिष्ठ नका राहू, संप्रदायनिष्ठ राहा. जी माणसं व्यक्ती तुम्ही जर आम्हाला जर उद्या केंद्रबिंदू केलं तर ते अद्यपतन आहे. आम्हाला आयुष्यात केंद्रबिंदू करू नका, संप्रदायाला केंद्रबिंदू ठेवा. जी माणसं संप्रदायाचं काम करत असेल त्यांना सहकार्य करा. तू कुठल्याही जाती धर्माचा असो, आम्हाला नका सहकार्य करू. खाजगी जीवनाला महत्त्व देऊ नका, सामाजिक जीवनाला महत्त्व द्या, संप्रदायाला महत्त्व द्या. आयुष्यात ज्ञानोबा तुकोबारालाच केंद्रबिंदू करा. कीर्तनकाराला केंद्रबिंदू नका करू असं मी म्हणणार नाही. त्यांना मान सन्मान द्या, यथोचित त्यांची पूजा अर्चा करा. पण ज्ञानोबा डोळ्यासमोर ठेवा, तुकोबा डोळ्यासमोर ठेवा, नाथ महाराज डोळ्यासमोर ठेवा. आमच्यासारखे हजारो येतील आणि जातील, पण ज्ञानोबा तुकोबाराचं वाङ्मय जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला कोणी डावलू शकणार. म्हणून विशिष्ट व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीच केंद्रबिंदू करू नका. दुर्दैव आहे समाज व्यवस्थेमध्ये कधी कधी मुरकुटे महाराज, आमच्या गुरुचं कीर्तन असेल तरच आम्ही ऐकणार, अन्यथा दुसऱ्या गुरुच्या कीर्तनाला जाणार नाही. ती संकुचित वृत्ती आहे. ती वृत्ती कशी आहे, जसा तुपाचा थेंब जर पाण्यावर पडला तर तो विस्तार पावत नाही, तो अंकुंचन पावतो आहे. याच्या उलट तेलाचा थेंब जर पाण्यावर पडला तर तो विस्तार पावतो आहे. तेलाच्या थेंबासारखं राहा. संप्रदायावर प्रेम करा, ज्ञानोबराय तुकोबरायावर प्रेम करा, त्यांच्या वाङ्मयावर प्रेम करा. व्यक्तीवर प्रेम करू नका. व्यक्ती दोषयुक्त असू शकते, कुठलीही व्यक्ती दोषयुक्त असते आणि त्या व्यक्तीचे दोष दिसल्यानंतर संप्रदायाबद्दल माणसांच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून आयुष्यामध्ये कीर्तनकाराला महत्त्व देऊ नका, कीर्तनाला महत्त्व द्या. कीर्तनकार चुकू शकतो, संत वाङ्मय आयुष्यात कधीच चुकणार नाही. तेच आपल्या खऱ्या अर्थाने दैवत आहे. म्हणून संसारामध्ये संस्काराची गरज आहे आणि संसारामध्ये जर संस्कार नसेल तर तो संसार पशुतुल्य अशा प्रकारचा आहे. अशा संसारामध्ये, संस्कारयुक्त संसारामध्ये जगाला वारसदार म्हणून जर संतती निर्माण झाली तर ती संततीसुद्धा जगाला प्रेरणादायी अशा प्रकारची ठरते. आता ते अपत्य, ते मूल कशा पद्धतीने जन्माला येते, त्याचे प्रकार काय आहे संक्षिप्त तुम्हाला 10 मिनिटाच्या आत सांगतो. विठ्ठल मूल जन्माला येणं इथपर्यंत प्रापंचिकाचं प्रारब्ध ठीक आहे, योग्य प्रारब्ध. पण ते बाळ कसं असेल भविष्यामध्ये, त्याचे 4 प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. 4 प्रकारांनी मुलं आपल्या पोटी जन्माला येत असतात. काही मुलं ऋण रूपाने जन्माला येतात, काही मुलं शत्रू रूपाने जन्माला येतात, काही मुलं उपेक्षा रूपाने जन्माला येतात आणि काही मुलं मित्र रूपाने जन्माला येतात. किती प्रकार सांगितले मी तुम्हाला? 4. ऋण रूपाने काही मुलं जन्माला येतात म्हणजे नेमकं काय की मागच्या जन्माचं काही आपल्यावर त्यांचं ऋण असतं, ते फेडून घेण्यासाठी आपल्या पोटी ते नंबर लावत असतात. पुन्हा ऐका, मागच्या जन्माचं काही आपल्यावर ऋण असतं, ते फेडून घेण्यासाठी ते आपल्या पोटी जन्माला येतात.
मग आपण ते आपली सेवा करत नाही, त्यांचीच सेवा आपल्याला करावी लागते. याला म्हणतात ऋणरूपाने. बसून घेते 2 मिनिटं. एक बस मिनिट. बस बस 1 मिनिट बस. पण आपली सेवा करत नाही तर आपल्याला त्यांची सेवा करावी लागते. असे कोणती मुलं असू शकतात? आंधळे, पांगळे, मुके, पल्स पोलिओ, अपंग, अशी जर मुलं जन्माला आली तर ती मुलं मागच्या जन्माचं ऋण आपलं असतं ते फेडून घेण्यासाठी आपल्या पोटी नंबर लावतात. मग तुम्ही सांगा, आंधळं मुलं जर जन्माला आलं तर त्या आईबापाची सेवा करतं का आईबापाला त्याची करावी लागते? आईबापाला त्याची करावी लागते. अपंग मूल जर जन्माला आलं तर त्याला तो सेवा करत नाही, आईला बापाला त्याची सेवा करावी लागते. बरेच मुलं असे असतात 25-30 वर्षापर्यंत जागे होऊन ते उठत सुद्धा नुसते पडलेली असतात. पूर्ण 24 तास त्या आईला, त्या वडिलाला त्याची देखरेख करावी लागते. प्राण जात नाही, सांभाळल्याशिवाय पर्याय नाही. आणि नैसर्गिक निसर्गता आईचं जे अंतकरण मुलाबद्दल जे असतं ते तुकोबराय बोलतात, ते कसंही जरी असेल तरी त्या आईला प्रियच आहे. आंधळे, पांगळे, मुके, अनर्गळ, जीवा परी सबाळ पढे माते. आंधळं जरी असेल, पांगळं जरी असेल, कसंही जरी असेल तरी आईचं जे अंतकरण असतं त्याच्याबद्दल ते विश्वातलं अंतकरण आईचं वेगळं आहे. त्याची कल्पना करू शकणार नाही. जी आई असते तीच ती कल्पना करू शकेल. म्हणून असे जर मुलं जन्माला आले तर ते ऋण रूपाने. आता पुढे ऐका, काही मुलं उपेक्षा रूपाने जन्माला येतात. उपेक्षा रूपाने म्हणजे काय? ते आईवडिलांना त्रास पण देत नाही, आईवडिलांना सहकार्य पण करत नाही, फक्त जन्मापुरता संबंध. पुन्हा ऐका, आईवडिलांना त्रास पण देत नाही, आईवडिलांना सहकार्य पण करत नाही, उपेक्षा रूपाने फक्त जन्मापुरता संबंध येतो. जन्म मामाच्या घरी होतो, मामाच त्याचं शालेय शिक्षण करतो, मामाच नोकरी लावतो आणि मामाच मुलगी देऊन टाकतो. आईवडिलांचा संबंध काय आला? जन्मापुरता आला. आणि आईवडिलांच्या घरी दिवाळी सणला आला तर पगाराचे पैसे देत नाही, शेतीतलं पीक नेत नाही, फक्त पाया पडून निघून जातो. त्रासही नाही आणि सहकार्यही नाही, फक्त जन्मापुरता संबंध. याला म्हणतात उपेक्षा रूपाने. आता 4 पैकी आपल्या पोटी कोणत्याने नंबर लावला? टिक मार्क करा, अंडरलाईन मारा, कीर्तन ऐकत बसू नका. या 4 पैकी आपल्या पोटी कोणता नमुना आहे तिथं अंडरलाईन मारा. पहिला सांगितला ऋण रूपाने, दुसरा सांगितला उपेक्षा रूपाने. काही मुलं शत्रू रूपाने जन्माला येतात, लहानची मोठी केल्या जातात, काबाड कष्ट त्यांच्यासाठी केल्या जातात, शालेय शिक्षण दिल्या जातं, नोकरीला लावल्या जातं, प्रचंड पैसा त्यांच्यासाठी ओटल्या जातो. पण लग्न झाल्यानंतर आईबापाबद्दल शत्रुत्व पत्करतात, आईबापाला स्वीकार करतात, आईबापाला हाणमार करतात. स्थावर मालमत्ता जी आहे ती वारस हक्काच्या नियमाप्रमाणे आम्हाला आताच वाटून द्या, तुम्हाला जेव्हा मारायचं तेव्हा मारा, पण आमची इस्टेट आमच्या नावावर करून द्या. नाही जर करून दिली तर हाणमार करतात, पोलीस केस करतात, कोर्टामध्ये दावा टाकतात की वारस हक्काच्या नियमाप्रमाणे आमच्या वाडवडिलांची इस्टेट आम्हाला मिळावी. सांगा, असे जे नमुने जन्माला आले हे शत्रू रूपाने जन्माला आले. कोणत्या रूपाने? शत्रू रूपाने. आणि काही मुलं मित्र रूपाने जन्माला येतात. मित्र रूपाने म्हणजे काय? आई वडिलाकडे स्थावर मालमत्ता असो अगर नसो, असेल तर ठीक आहे, नसेल तरी परंतु ती काबाड कष्ट. तर हनुमंतरायचं रूप तर घेतलंच, पण तुमची शरीर यष्टी सुद्धा तशीच आहे. नाहीतर अगरबत्ती छाप माणसाने हनुमंतरायचं रूप घेतलं तर काय उपयोगाचं आहे? त्यांना आयुष्यभर त्रास देतात, भांडणं करतात, कोर्ट कचऱ्या करतात, हाणामाऱ्या करतात, त्यांचे प्रश्न इतरांना सोडवायला लावतात. आई बापाच्या अंतर्गत ते शत्रू रूपाने जन्माला आलेले असतात. आणि काही मित्र रूपाने आई वडिलाकडे स्थावर मालमत्ता असो अगर नसो, नसेल तर काबाड कष्ट करणार, सेंटरिंगचं काम करणार, प्लास्टरचं काम करणार. आणि संध्याकाळी येताना आई वडिलांना मेडिसिनला ज्या गोळ्या लागतात, दिवसभर 500-1000 रुपये रोजाने काम करून आई वडिलांना लागणारे मेडिकल संध्याकाळी घेऊन येतात. इस्टेट नसते, स्थावर मालमत्ता नसते, आई वडिलांना सांभाळणं ही मानसिकता आहे, परिस्थिती नाही. पुन्हा ऐका, माणसाचं आयुष्य हे सर्व मानसिकतेवर आहे, ते जातीवर, धर्मावर, पंथावर मुळीच नाही. जशी मानसिकता असेल तसा मनुष्य आयुष्यभर जगत असतो. परोपकार करणं, माणसाला सहानुभूती देणं, इतरांमध्ये मिसळणं, सामाजिक काम करणं ही मानसिकता आहे. ती धर्माने, पंथाने, संप्रदायाने माणसं तशी होतात असं नाही, नैसर्गिक ते गुण असतात. आपल्याकडे काही माणसं असे दिसतात काही इतर समाजाचे असतात पण सप्ताहामध्ये काम करतात.
आणि काही माणसं अशी आहे की आपल्या समाजाची असतात, माळकर असतात, पण गाडी दारापुढे लावू देत नाही. सांगा तुम्ही लावायचं काय नेमकं? म्हणून मानसिकता आहे, मानसिकतेवर जीवन आधारित आहे. धर्म पंथ हे लेबल आहे, त्याने माणसं सुधरतही नाही आणि बिघडतही नाही. लक्षात ठेवा, चांगली जर मानसिकता असेल तर त्याला कोणत्याही प्रांतामध्ये जाऊ द्या, तो चांगलंच करणार. आणि वाईट जर मानसिकता असेल तर त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये टाका, तो तेच करणार. भांडण करणं जर मानसिकता असेल तर तो संप्रदायामध्ये जरी आला तरी भांडणच करणार, राजकारणामध्ये गेला तरी भांडणच करणार. आणि भांडण न करण्याची जर मानसिकता असेल तर त्याला भांडणाऱ्या गल्लीमध्ये टाका, तिथं तो नाथ महाराज होऊन जातो आहे. मानसिकतेप्रमाणे आयुष्य माणसं जगत असतात. आई वडिलांची सेवा करणं ही मानसिकता आणि प्रारब्धाचा भाग आहे. आलं लक्षात? म्हणून मित्ररूपाने जी मुलं असतात, इस्टेट असो अगर नसो, पण शेवटचा श्वास सुटेपर्यंत आई वडिलांची देखरेख जे करतात ते मित्ररूपाने जन्माला आलेले असतात. 4 प्रकार सांगितले: शत्रुरूपाने, मित्ररूपाने, उपेक्षा रूपाने आणि ऋणरूपाने. अशी 4 प्रकाराने आहे. जे बाळ जन्माला आलेलं आहे, आज आपण सर्व मिळून संत चरणी, प्रभूचरणी विनंती करूया, ते मित्र रूपाने राहो, शत्रू रूपाने न येवो, त्याचप्रमाणे उपेक्षा रूपाने न येवो, ऋण रूपाने न येवो, तर ते मित्र रूपाने आयुष्यामध्ये त्या परिवारामध्ये रमो, अशी प्रभूचरणी, संतचरणी विनंती करून ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ता वय ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ता वय ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ता वय ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. 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 निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. कीर्तन संपलेलं आहे. 2 मिनिटं सूचना देतो. श्रीसंत होऊन 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. मागच्या वर्षापासून विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. जवळ 40 विद्यार्थी आपल्याकडे आहे. येणाऱ्या मेपासून पुढच्या वर्षी 100 विद्यार्थी राहतील एवढी व्यवस्था आपण निवास व्यवस्था केलेली आहे. आणि 100 विद्यार्थीच आलेच पाहिजे, राहिलेच पाहिजे. कारण आपण तिथं जो प्रचंड खर्च उभारलेला आहे, जी महागडी जागा घेतलेली आहे आणि मोठं जे विस्तारपूर्वक स्ट्रक्चर उभं जे केलेलं आहे, त्याच्यामध्ये 100 मुलं राहतील एवढी व्यवस्था आहे. आणि हे मुलं सर्वसामान्यांचे असतात. कारण एकदम श्रीमंतांची मुलं आपल्याकडे येऊ शकत नाही आणि अतिगरिबाची पण मुलं आपल्याकडे येऊ शकत नाही. ज्यांच्याकडे प्रापंचिक समस्यांचा अतिरेक आहे तो वर्ग आपल्याकडे जास्त आहे. प्रापंचिक समस्या म्हणजे नेमकं काय? एखाद्याला वडील नसणे, एखाद्याला आई नसणे, एखाद्याला दोन्ही असणे पण परिस्थिती नसणे, असा मध्यमवर्गीय विद्यार्थी आपल्याकडे असतो. आणि त्यासाठी आपण संस्थेला तो भार आणि खर्च थोडा डोईजड होतो आहे. हे मी तुम्हाला का सांगतो की संस्थेचे घटक तात्या असल्यामुळे मी या ठिकाणी धाडस करून बोलतो. तुम्हाला काही मला मागायचं नाही, पण मला वास्तव सांगायचं आहे. आपल्याला मुलांना पोहोचवण्यासाठी गाडी आहे. आपल्याला माहिती आहे इंग्लिश स्कूलमध्ये जर मुलं पोहोचवायचे झाले तर नुसतं स्कूलमध्ये पोहोचवण्याचं आणि सोडण्याचं 1200-1500 रुपये एक मुलाचं भाडं घेतलं जातं. आपण या मुलाकडून फक्त माफक फी, त्यांचा मेसचाच खर्च निघेल म्हणून 25,000 रुपये घेतो आहे. तेही पण आपल्याला काही मिळतात, काही मिळत नाही. एखाद्या वेळेस काही मुलं जर घेऊन गेले तर ते मायबाप घेऊन जातात आणि आमच्या मुलाला काही आलंच नाही म्हणून निघून जातात. ते आपण सहन करू शकतो. आणि त्या मुरकुटे शास्त्री या क्षेत्रामध्ये त्या गोष्टी ठरलेल्या आहेत, हे आपल्याला सहन करावं लागेल.
तुम्ही पण विद्यार्थी ठेवा चांगले, आमचं तुम्हाला सहकार्य राहील. कारण हे धर्मप्रसाराचं काम आहे. येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत वाईट आहे. निर्व्यसनी जर मुलं नसेल तर अराजकता माजेल. आपण सर्व जगाला दुरुस्त करू शकणार नाही, पण परमेश्वराने आपल्याला जेवढी शक्ती दिलेली आहे, जेवढी कुवत दिलेली आहे, तेवढं नक्कीच संस्कारयुक्त संतती घडवण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करावा. त्याला आम्ही जबाबदार आहे असं नाही, त्यामध्ये तुमचं पण सहयोग असण्याची गरज आहे. म्हणून तो खर्च थोडा दोईजड वर्षानुवर्ष होतो आहे. याकरता ट्रस्टने असा ठराव घेतलेला आहे की एक पंग जर आपण दिली वर्षातून, फक्त वर्षातून एकच पंगत द्यायची आहे, त्या पंक्तीचा खर्च साधारण 50-100 मुलाचा 3,000 रुपये असू शकतो. कारण तिथं बेसिकला सर्व आपलं गॅस वगैरे उपलब्ध असल्यामुळे कमीत कमी खर्च 3,000 रुपये असतो. जर कोणाला वर्षातून एक वेळेस पंगत जर घ्यायची असेल, पैसेच द्या असा आग्रह नाही. तुम्ही जवळचे आहात, तुम्ही भाजीपोळी तयार जरी करून आणली किंवा एकादशीचं फराळ जरी तयार करून आणलं तरीही चालेल. तुमच्या पैशाची गरज नाही. पैसे घेऊन आम्ही वस्तू आणल्यापेक्षा तुम्हीच जर वस्तू आणल्या तर आमचे हात स्वच्छ राहील, पवित्र राहील. तुमच्या द्रव्याला आमचा स्पर्श होणार नाही. पण द्रव्याशिवाय आणि त्या परिस्थितीशिवाय पर्याय नाही. म्हणून 365 पंक्ती आपल्याला वर्षातून द्यायची आहे आणि वर्षातून एकच पंगत घ्यायची आहे. तो नंबर आपल्याला 1 वर्षानंतर येणार आहे. तर असे 2 पैलू सांगितलेले आहे. 3100 रुपये देऊ शकतात किंवा आपण त्या संस्थेमध्ये आपण अन्न पोहोचू शकतात. म्हणजे स्वयंपाक बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे नाही विचारिला अधिकार मी तू कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा शवा पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 5 मिनिटं. आज या ठिकाणी आमच्या पंचगावचे भूमिपुत्र, आमचे चुलते, आमच्या पंचगावचे शेतीनिष्ठ बागायतदार जगनतात्या बोराडे यांच्या नातवाचा या ठिकाणी आज वाढदिवस आयोजित केला आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली. आणि महाराजांनी खरोखर या ठिकाणी आता सांगितलं त्या सर्व गुणामध्ये आमचे जगनदाते या ठिकाणी बसतात आहे. सर्व गुण संपन्न, वारकरी संप्रदाय असो, शेतीनिष्ठ असो, राजकारण असो, सगळ्या याच्यामध्ये आमचे तात्या या ठिकाणी बसतात. आणि तात्यांनी हा हरीचा नातवाचं नाव देखील सुंदर असं ठेवलं आणि हरीने हरिले चित्त, त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. हरीने खरोखर चित्त हरवून टाकलं. अशा प्रकारचा आज महाराजांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे. महाराजांचं आमच्या बोराडे परिवाराच्या वतीने, पंचग्रामस्थांच्या वतीने खूप खूप असं आभार मानतो. महाराजांची जी संस्था आहे माळसंगवीला, आम्ही नेहमीच त्या ठिकाणी आम्ही जात असतो आणि तिथे चांगल्या मोठ्या प्रकारचे कार्यक्रम सप्ताह त्या ठिकाणी होत असतो. त्याला देखील आमच्या पंचकच्या वतीने चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्ही करत असतो. आणि महाराजांचं देखील आम्हाला पंचकच्या सर्व ग्रामस्थांना खूप मोठं सहकार्य असतं. कुठलाही कार्यक्रम असता की हे लहान लहान मुलं या ठिकाणी घेऊन येतात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. या लहान मुलांनी आज 6 वाजताच या ठिकाणी येऊन हरिपाठ जो केला 5 ते 6 या दरम्यान, सुंदर अशा प्रकारचं जे माणसं इथे हरिपाठ बघायला होते त्यांनी बघितला हरिपाठ कशा प्रकारे केला. त्या मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. अध्यात्मामध्ये ज्ञान प्रगट केलं त्यांनी आणि सुंदर अशी सेवा या ठिकाणी दिली. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि तसंच आता महाराजांनी आता मागेच 1 महिन्यापूर्वी सप्ताह जो झाला आहे त्यांच्याकडं, त्या ठिकाणी खूप असे म्हणजे त्यांनी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात. आणि अकल्प आयुष्य व्हावी तया कुळा माझी हा सकळ हरीची दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो या राजसा माझ्या विष्णुदास भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग.
आज या ठिकाणी आदरणीय जगनतात्या बोराडे अर्थात आमचे ज्येष्ठ गुरुबंधू यांच्या नातवाच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य शब्दप्रभू गंगाधर महाराज कवडे, खऱ्या अर्थाने ते शब्दप्रभू आहेत महाराज. मी पहिल्यांदा कीर्तन ऐकलं बाबांचं, फक्त नाव ऐकून होतं. त्यांच्याकडे जो शब्दसाठा आहे, ती शब्दांची जुळवणूक आहे आणि जी मिळवणूक आहे ती माणसाच्या अंतःकरणामध्ये घर करणारी आहे. खऱ्या अर्थाने बारकाईने ते समजून सांगणार आहे. शास्त्रानुसार कीर्तन आम्ही करतो, पण बाबा आम्ही गावठ्या गाईचं वासरू आहे. पण जे खऱ्या अर्थाने संस्थेतून शिकून आले, संस्थेतून त्यांनी ज्या सगळ्या काही गोष्टी ज्ञात केल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला या बाळाचा जन्म आणि या बाळाच्या जन्माचा आयोजन, त्याचं पुढे नियोजन त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये आपल्याला गुदगुले केले आणि बारीक चिमटेही घेतले. आपण कसं जगावं, कसं राहावं, कसे संस्कार द्यावे असं ज्ञान या ठिकाणी दिलं. महाराजांच्या या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार ऋण निर्देश व्यक्त करतो. आणि पुरुष एकदा आमच्या हरिदादाला या वारकरी संप्रदायाकडून उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा प्राप्त हो. नवे नवे आमचा हा हरिबाळ हरीचाच दास हो, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आदरणीय यानंतर सुरेश महाराज मगर 2-2 मिनटं फक्त. टाईम झालेला आहे आपल्या कार्यक्रमाला पुढच्या. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. आज हरिदादाच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व नातेवाईक, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ मान्य व्यक्ती. आजचा हा जो सोहळा आहे, आपण बऱ्याच ठिकाणी वाढदिवस बघतो, पण त्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन वगैरे असं काही आयोजित केलं जात नाही. आणि ते त्याच ठिकाणी आयोजित केलं जातं जे घरानं कुली नसतं. म्हणून ज्ञानोबा काय बोलताय, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. आणि म्हणून पवित्र वारकरी संप्रदायाच्या अधिष्ठित असलेला हा परिवार, आदरणीय तात्या आणि त्यांचे सर्व चिरंजीव, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाच्या रूपानं वाढदिवसाच्या शुभेच्छा हरिदादाला देण्यात आलेल्या आहे. नक्कीच गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. देवालाही आनंद आहे, तुम्हा आम्हाला सगळ्यांनाही आनंद आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं, श्री संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमाच्या वतीनं हरीला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण. यानंतर साहेबराव महाराज मुरकुटे 2 शब्दात. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आज या ठिकाणी आपण कशा निमित्तानं जमलो सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे. आमच्या पंचगावचं भूषण, आदर्श प्रगतशील शेतकरी आमचे हरिभक्तीपरायण जगनतात्या बोराडे यांच्या नातवाचा पहिलाच वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली, गुरुवर्य हरिभक्तीपरायण शब्दप्रभू गंगाधरजी महाराज कवडे महाराजांच्या अमृतवाणीतून आपण या ठिकाणी चिंतन सेवा श्रवण केली. त्याबद्दल मी बोराडे परिवाराच्या वतीनं, पंचग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी ज्या बाळाचा वाढदिवस आहे, असा हरी नाव अतिशय सुंदर आहे. ज्या कीर्तनाची सुरुवातच हरी या मंत्राने होत असते आणि म्हणून या हरीच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत असे संस्कार, परमार्थिक चिंतन या ठिकाणी घडेल अशी आशा या ठिकाणी बाळगतो माझ्या मुरकुटे परिवाराच्या वतीनं. आणि त्याचप्रमाणे आमची लक्ष्मीनारायण वारकरी शिक्षण संस्था आणि गोशाळा आणि ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं हरिबाळाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुढचं आयुष्य, आरोग्य भरभराटीत संपन्न हो अशी परमेश्वराच्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भावी जीवनाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. यानंतर आपल्या प्रभागाचे नगरसेवक शरदजी मोरे सर 2 मिनटं. कार्यक्रमाला टाईम झालेला आहे, परंतु शुभेच्छा पण महत्त्वाची आहे. 2-2 मिनटात झालं, आता शेवटची आहे.
आमचे मार्गदर्शक सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात नेहमीच आमच्या मागे राहणारे, आम्हाला घडवणारे, त्याचप्रमाणे आमच्या पंचगावचे प्रगतिशील शेतकरी जगन तात्या बोराडे यांचे नातू चिरंजीव हरी, म्हणजे आमचे पण नातूच, यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त, वाढदिवसानिमित्त अतिशय धार्मिक वातावरणात, म्हणजे मी तात्या पहिल्यांदा असा वाढदिवस बघतोय की सर्व वारकरी संप्रदायांच्या आणि एक धार्मिक वातावरणामध्ये सर्वांच्या शुभ आशीर्वादाने या ठिकाणी आपण आता महाराजांनी त्यांच्या कीर्तनात जे काही गोष्टी सांगितल्या की कशा प्रकारचे चांगले संस्कार झाले पाहिजे, तर असे संस्कार, असे धार्मिक वातावरणात धार्मिक सर्वांच्या शुभेच्छा लाभणं हे मी हरीच्या दृष्टिकोनातून सांगतो की अतिशय भाग्यवान आहे तो, की त्याच्यावर पहिला वाढदिवसापासून अशा धार्मिक वातावरणात सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शुभेच्छांचा वर्षा होतो आहे आणि सर्वांचे शुभेच्छांचे आशीर्वाद हात त्याला लाभत आहे. आणि अशा वाढदिवसाला मला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं, सर्वांचं महाराजांचं कीर्तन ऐकायला मिळालं. आणि खरंच आपण जसे संस्कार करू, ज्या पद्धतीचे संस्कार आणि ज्या पद्धतीची वाट आपल्या बालकांना मुलांना दाखवू, त्या पद्धतीने ते घडत. आता माता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्य कसं घडावं याचं मार्गदर्शन केलं. आणि आपण बघितलं की ह्या भूतलावर, या पूर्ण जगामध्ये न भूत न भविष्य असं घडणारं छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला. आणि आज ह्याच महापुरुषांचे आदर्श घेऊन आपण जगतोय. आपण आपल्या बालकांना, आपल्या मुलांना असेच जर काही आदर्श दिले, असे काही चांगले संस्कार घडवले, तर नक्कीच पुढील भविष्यामध्ये चांगली पिढी घडेल असं मला या ठिकाणी आशावाद वाटतो. मी माझ्या मोरे परिवाराच्या वतीने, प्रभाग क्रमांक 18च्या वतीने, आमच्या पंचग्रामस्थांच्या वतीने, सर्वांच्या वतीने हरीला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि इथून पुढचंही त्याचे जे आयुष्य असेल, वाढदिवस असेल, ते अतिशय अशा धार्मिक वातावरणात साजरे होतील अशी आशा व्यक्त करतो. आणि पूर्ण बोराडे कुटुंबियांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.